नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF भरती 2024 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरतीचा आज मित्रांनो तिसरा दिवस होता। तर आज 21 जूनला जे SRPF ची भरती झाली। तर आज भरती कशा प्रकारे झाली, पोलीसची भरती आणि SRPF ची भरती यामध्ये जे मित्रांनो भरपूर असा अंतर जे पाहायला भेटत आहे। ठीक आहे, कारण की मी या ठिकाणी ज्या ठिकाणी SRPF चं जे ग्राउंड सुरू आहे त्या ठिकाणीच मित्रांनो मी दररोज या ठिकाणी येत आहे आणि तिथली ज्या पण विद्यार्थ्यांचा आज 21 जूनला ग्राउंड झालं SRPF चं, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचा जे मी अनुभव या ठिकाणी घेतला की ग्राउंड कशा प्रकार झाले, त्याचबरोबर भरतीची जी प्रोसेस आहे SRPF ची ग्राउंडच्या अंदरची कशी आहे, त्याचबरोबर मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्याचबरोबर पाऊस जर आला तर तरी सुद्धा या ठिकाणी फिजिकल चालू असणार आहे की कॅन्सल होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर मुलं कोणकोणती चुका करत आहे ज्या तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे SRPF भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 21 जूनला SRPF ची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरती आणि SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहिली चूक मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की भरतीला ज्या दिवशी तुमचं भरती आहे त्याच दिवशी तुम्हाला यायचं नाही आहे। तर आज काही विद्यार्थ्यांनी अशी सुद्धा चूक केली होती ज्या दिवशी त्यांचा 21 जूनला ग्राउंड होता आणि 21 जूनला त्या ठिकाणी वेळेवर त्या ठिकाणी गेले ते 8-9 वाजता। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी वेळेवर आहे, कारण की सकाळी 5 वाजताचा टाइम या ठिकाणी दिला आहे तुम्हाला। तर तुम्ही या ठिकाणी 4 वाजता सुद्धा या ठिकाणी सकाळपासून रांगेमध्ये लागू शकता। ठीक आहे, तर एक दिवस अगोदर तुम्हाला भरतीवर यायचं आहे। कसं होणार की तुम्ही एक दिवस अगोदर जर समजा भरतीवर आले तेवढंच तुमच्या बॉडीला रिलॅक्स भेटणार आहे, तेवढंच आराम भेटणार आहे, कारण की तुमचा ग्राउंडचा परफॉर्मन्स हा जे मित्रांनो चांगला बसला पाहिजे, 93च्या वर बसला पाहिजे फिजिकल 100 पैकी। ठीक आहे, जेणेकरून यामध्ये काय की विद्यार्थी मित्रांनो जे पण इव्हेंट आहे SRPF चे हे जे याला संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो ताकद लागते आणि फळ वगैरे सुद्धा तुम्हाला ग्राउंडमध्ये घेऊन जायचे, कारण की त्या ठिकाणी जास्त वेळ विद्यार्थ्यांना बसून ठेवला जात आहे। 4-4 वाजेपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवला जात आहे। ठीक आहे, आज या ठिकाणी जे सकाळी 4 वाजतापासून विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या तर गेटापाशी सर्वात अगोदर रांगा लागते त्या ठिकाणी आणि वरतं तुम्हाला फक्त ऍडमिट कार्ड या ठिकाणी ठेवायचं आहे। ठीक आहे, आणि जवळपास आज हजार विद्यार्थी प्रत्येक गट क्रमांकामध्ये विद्यार्थ्यांचा फिजिकल होत आहे, भरती होत आहे। ठीक आहे, हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं जात आहे। तुम्ही 8-9 वाजता जरी गेले तरी सुद्धा ते तुम्हाला ग्राउंडच्या अंदर घेते। 8 वाजता जर तुम्ही गेले तर या ठिकाणी कसं होतं की तुम्ही जर समजा सकाळी 4 वाजता जरी गेले तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी ग्राउंड थोडं लवकर होणार आहे। ठीक आहे, तर SRPFचं थोडासा मित्रांनो या भरतीमध्ये चेंजेस आहे, तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर आज जे 21 जूनला SRPF ची भरती झाली तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर घेतलं आणि त्या ठिकाणी रांगेनं विद्यार्थ्यांना बसवलं त्या ठिकाणी। आणि सर्वात पहिली जी प्रोसेस आहे SRPF भरतीची तर ते आहे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन SRPF भरतीला होत आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थोडा टाइम या ठिकाणी लागत आहे। तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की या ठिकाणी SRPF भरतीला जाताना कागदपत्र कोणते न्यायचे आहे। तर तुम्हाला SRPF भरतीचा जो तुमचा फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म न्यायचा आहे ओरिजिनल, त्याची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स न्यायची आहे। त्याचबरोबर हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला न्यायचे, हॉल तिकीटची सुद्धा तुम्ही एक झेरॉक्स असू द्या। ठीक आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, हे ओरिजिनल लागणार आहे। त्याचबरोबर याच्या 2 झेरॉक्स घ्या। त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, हे ओरिजिनल तुम्हाला लागणार आहे आणि याच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी थोडा वेळ या ठिकाणी लागत आहे, तर तुम्ही या ठिकाणी फळ वगैरे जे आहे ग्राउंडला जाताना अगोदरच या ठिकाणी बॅगेमध्ये टाकून द्या, कारण की या ठिकाणी जे मित्रांनो ताकदचं काम आहे, तर फळ वगैरे तुम्ही या ठिकाणी सोबत नाही, फळ वगैरे त्या ठिकाणी खा। ठीक आहे, तर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी न्यायचे, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्यायचे। ठीक आहे, तर त्या ठिकाणी एक झेरॉक्सच लागते SRPF भरतीला, पण 2 झेरॉक्स तुम्ही या ठिकाणी असू द्या। ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केलं जात आहे। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांची या ठिकाणी सर्वात अगोदर उंची मोजली, तर उंचीमध्ये भरपूर विद्यार्थी काटले जात आहे। तर 168 सेंटीमीटर उंची SRPF भरतीला लागत आहे। 168 सेंटीमीटर पेक्षा जरी थोडीशी सुद्धा कमी असली तरी सुद्धा तुम्ही अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे। ठीक आहे, तर उंची झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची छाती मोजली जात आहे आणि छाती मोजल्यानंतर जे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना
बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतलं जातं। तर फॉर्म जो एकदम नॉर्मल आहे, त्यामध्ये आपली संपूर्ण डिटेल माहिती टाका लागते, जसं आपलं गावाचं नाव वगैरे झालं, आईचं नाव वगैरे झालं, आपलं नाव वगैरे झाले, ठीक आहे। तर ग्राउंडच्या आतमध्ये तुम्हाला जवळपास 4-5 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे। तर 3 फोटो तुम्ही या ठिकाणी चिपकून घ्या। एक आपलं हॉल तिकीट झालं, त्याचबरोबर आपलं या ठिकाणी फॉर्म झाला, त्याचबरोबर त्या ठिकाणी जो एक फॉर्म लिहून घेतला जाते तुमच्या जवळून, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फोटो चिपकायचे, ठीक आहे। तर 4-5 फोटो तुम्हाला सोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो न्यायचे आहे। तर हे झाल्यानंतर या ठिकाणी काय होत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, छाती झालं, उंची झालं, फॉर्म भरणं झालं, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे, त्याला सेन्सर चिप लागले असते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो, तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर नेलं जात आहे, ठीक आहे। तर ग्राउंडमध्ये जे इव्हेंट त्या ठिकाणी चालू होत आहे, तर सर्वात आधी विद्यार्थ्यांचे जे या ठिकाणी इव्हेंट घेतलं जात आहे। जसं सर्वात अगोदर या ठिकाणी 100 मीटर घेतलं जात आहे, 100 मीटर झाल्यानंतर गोळाफेक घेतलं जात आहे, त्याचबरोबर जे 5 किलोमीटर रनिंगसाठी जे या ठिकाणी थोडं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, कारण की सकाळी या ठिकाणी सकाळीपर्यंत गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं, तर हे सकाळी इव्हेंट 2 घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिवसभर बसून ठेवलं जात आहे। जवळपास 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं। तुम्ही सकाळी 4 वाजता जरी रांगेमध्ये लागले तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 4 वाजेपर्यंत बसून ठेवल्या जाते, कारण की त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग आहे, हे 4 वाजता नंतर घेतलं जातं आहे। 4 वाजता 5 किलोमीटर रनिंगला सुरुवात होत आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही थोडं लेट सुद्धा गेले SRPFच्या ग्राउंडला तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण की तुम्ही जर समजा 4 वाजतापासूनच गेले आणि 4 वाजता जर आणखी फिजिकल या ठिकाणी म्हणजे 5 किलोमीटरचा इव्हेंट असणार आहे, तर तेवढं जे आपली एनर्जी जे लो होऊन जाते, तेवढंच आपलं या ठिकाणी तेवढंच अशक्तपणासारखं वाटते, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी तयारीनं जायचं आहे, फळ वगैरे तुम्ही त्या ठिकाणी न्या, कारण की दिवसभर बसून ठेवलं जात आहे। 4 वाजतापासून 5 किलोमीटर रनिंग होत आहे SRPF भरतीचं, ठीक आहे। आणि पाऊस जरी आला, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती पाऊस आल्यावर ग्राउंड होणार आहे काय, SRPFचं कसं की पाऊस जरी आला तरी सुद्धा 5 किलोमीटर रनिंग होत आहे SRPF भरतीची, ठीक आहे। आणि काल सुद्धा 20 जूनला पोलीस भरती झाली, तर 20 जूनला जे आहे भर पावसामध्ये SRPFचं ग्राउंड झालं 5 किलोमीटर रनिंग, ठीक आहे। तर हालात कशी सुद्धा असो विद्यार्थी मित्रांनो, 5 किलोमीटर रनिंग होत आहे SRPF भरतीची, तर ही SRPFची कॅन्सल होत नाही, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे ज्या पोलीस भरतीची जे आहे या ठिकाणी प्रोसेस चालू आहे, ठीक आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत। आणि तुम्हाला सर्वात जास्त जे आहे 100 मीटरवर फोकस करायचा, कारण की 100 मीटरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे। जवळपास 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत आहे, कारण की 100 मीटरमध्ये मायक्रो सेकंडने या ठिकाणी जे मार्क्स कटते, लक्षात ठेवा। तर 100 मीटर 25 मार्कासाठी आहे, त्याचबरोबर गोळाफेक सुद्धा 25 मार्कासाठी आहे आणि 5 किलोमीटर रनिंग जे आहे हे 50 मार्कासाठी आहे, ठीक आहे। 25 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारायचे आहे आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर बरेच विद्यार्थी काय करतात, 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस ग्राउंडच्या बाहेरून धावत आहे, ठीक आहे। तर तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरून धावायचं नाही, ग्राउंडच्या अंदरून तुम्ही धावायचा, कारण की तुम्ही जर ग्राउंडच्या बाहेरून धावले तेवढा तुमचा टायमिंग जास्त येणार आहे आणि टायमिंग जास्त आला तुमचं मार्क्स सुद्धा कमी भेटणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही समजा ग्राउंड ट्रॅकच्या अंदरून जर तुम्ही धावले तर तेवढंच तुमचं या ठिकाणी टायमिंग कमी येणार आहे, तेवढेच तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी 5 किलोमीटरमध्ये भेटणार आहे, ठीक आहे। तर प्रत्येक इव्हेंटला या ठिकाणी 5-5, 10-10 मिनिटाचा टायमिंग भेटते। गोळा फेकला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही 100 मीटर झाली, 100 मीटर नंतर 5-10 मिनिटात तुम्हाला ब्रेक भेटते। त्याचबरोबर गोळाफेक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे त्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आराम करू शकता 4 वाजेपर्यंत, ठीक आहे। तर 4 वाजतापासूनच SRPFचं जे ग्राउंड चालू होत आहे 5 किलोमीटर, ठीक आहे। आणि आज जर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये जर आपण बघितलं, एका 10 विद्यार्थ्यांचं फिजिकल घेतलं जात आहे, तर 10 विद्यार्थ्यांमधून फिजिकलमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 80च्या खाली बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे, 90च्या खाली विद्यार्थ्यांना मार्क्स पडत आहे आणि 1, 2, 3 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे आहे 91, 93च्या वरती या ठिकाणी मार्क्स पडत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे 21 जूनला SRPFची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो पार पडली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।